अहिल्यानगरमधील राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी 3,33,000 मतदार असून या पोटनिवडणुकीसाठी मतदारसंघात 56% म्हणजे 1,87,000 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय। राहुरी मतदारसंघातील पाथर्डी तालुक्यातील 39 गावातही मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली। सकाळी 7 वाजल्यापासून मतदान करण्याची प्रक्रिया सुरू झाली। दुपारी मात्र उन्हाच्या कडाक्यामुळे मतदान केंद्राकडे न फिरकल्याने मतदानाची टक्केवारी दुपारपर्यंत कमी राहिली। मात्र दुपारनंतर पुन्हा मतदार मोठ्या संख्येने मतदान केंद्राकडे मतदान करण्यासाठी आल्याने मतदानाची टक्केवारी अनेक गावात 50%च्या पुढे सरकली। मतदानाची वेळ संपण्यापूर्वी करंजीमध्ये 54% मतदान, तिसगाव 52% मतदान, चिचोंडी 55%, शिराळ 53% तर मिरी 43% इतकं मतदान झालंय। अनेक छोट्या मोठ्या गावांमध्ये देखील 50% पर्यंत सरासरी मतदान झालं असून या मतदान प्रक्रियेत महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले वगळता इतर विरोधी पक्षाच्या उमेदवारांचे बूथ कुठेही लागलेले दिसून आले नाही। पाथर्डी शेवगावच्या आमदार मोनिका राजळे यांनी सकाळी 39 गावातील बहुतांश मतदान केंद्रांवर भेटी देत मतदानाची परिस्थिती जाणून घेतली। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीनिमित्त महायुती कार्यकर्ते पदाधिकारी मतदान घडून आणण्यासाठी धावपळ करताना दिसून आले। विरोधी गटाच्या उमेदवारांचे कार्यकर्ते मात्र या प्रक्रियेत कुठेही धावपळ करताना दिसले नाही। विधानसभा पोटनिवडणुकीच्या आदल्या दिवशी आमदार मोनिका राजळे यांनी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या 39 गावातील कार्यकर्त्यांची आदिनाथ नगर येथे बैठक बोलावून त्यांना महायुतीला सहकार्य करण्याची विनंती केली। एकंदरीतच या पोटनिवडणुकीत पाथर्डी नगर राहुरी मतदारसंघातील महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेतल्याचं पाहायला मिळालं। त्याचबरोबर गेली 17 वर्षापासून आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे विश्वासू म्हणून मतदारसंघात कोऑर्डिनेटरची भूमिका बजावणारे नगर तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी यांनी देखील या निवडणुकीत आमदार कर्डिले हयात नसल्यामुळे महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांना निवडणुकीत जिंकून आणण्यासाठी प्रामाणिकपणे टाकलेली जबाबदारी पार पडल्याचं दिसून आलं। नगर पाथर्डी बरोबरच राहुरी तालुक्यातही महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले मोठ्या मताधिक्यानं आघाडीवर राहून निश्चितपणे विधानसभेत मतदारसंघातील प्रश्न सोडविण्यासाठी दाखल होतील असा विश्वास महायुतीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय। मतदानाच्या दिवशी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्यासह पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी देखील चोख पोलीस बंदोबस्त या निवडणुकीनिमित्त ठेवला। त्यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि उत्साहात पार पडली। आणि आज या 39 गावामध्ये बऱ्याच ठिकाणी विरोधकांचे बूथ सुद्धा लागलेले नाहीये। गेल्या 15-20 दिवसापासून आम्ही सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक मतदारापर्यंत जाऊन गाठी भेटी घेतल्या। विकास कामं असेल, त्याचबरोबर ही निवडणूक कर्डिले साहेबांच्या पश्चाताखाली जाण्याने होत असल्यामुळं आज तनपुरे साहेबांचे कार्यकर्ते सुद्धा आज या ठिकाणी मतदान केंद्रावर बूथवर सक्रिय आहेत। आणि मला खात्री आहे की या 39 गावामधून मोठ्या प्रमाणात मताधिक्य अक्षय कर्डिलेंना मिळेल आणि अशीच परिस्थिती या संपूर्ण 39 गावांमध्ये आहे। खरं तर मी सर्व आमच्या मित्र पक्षांचे, तनपुरे साहेबांचे, त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानेल की आम्ही गेल्या 2-3 दिवसापासून मी असेल, दादा असेल किंवा आमच्या सर्वच नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी जे आमचे सहकारी होते त्या सर्वांच्या बैठका घेतल्या। त्यांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला। तेव्हा अशी परिस्थिती की तिसगावमध्ये पहिल्यांदाच, म्हणजे आता माझ्या अनुभव नाही परंतु सगळे सांगतात की पहिल्यांदाच अशी परिस्थिती झाली की आज विरोधकांचा बूथ या ठिकाणी लागलेलं आहे। त्यामुळे त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो। पण आम्ही 95ला अपक्ष निवडून आलो होतो। तसे कर्डिले साहेब माझे दोस्त आहेत। ते काही आजारामुळं गेल्यामुळं हे राहुरी मतदारसंघाचं इलेक्शन लागलेलं आहे आणि ते माझे मित्र असल्यामुळं, अनेक मित्राचा मुलगा असल्यामुळं मी याच्या आधी बी तिसगावला येऊन गेलेलो आहे। पाटलांच्या आम्ही इथं बऱ्याच घरी जाऊन साहेबांच्या मुलाला संधी काम करण्याची उपलब्ध करून द्यावी अशी
या मतदारांनी त्यांना संधी द्यावी अशी अपेक्षा तीच गावकऱ्याकडून करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या निमित्तानं पाथरी तालुक्यातल्या 49 गावामध्ये सुजयदादा विखे, मोनिकाताई सर्व मंडळींनी प्रत्येक गाव जाऊन लोकांची जागृती केली आणि शिवाजीराव कर्डिले यांच्या कामातून आणि लोकसंपर्कातून लोकांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. आज तिसगाव मध्ये सर्व मंडळी एकत्र येऊन की शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली म्हणून अक्षय कर्डिलेंना मतदान करावं आवाहन केलं. त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन सर्व समाजातील सर्व थरातील जनतेने या ठिकाणी भरघोस प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यामुळं विरोधी पार्टीचं या ठिकाणी बूथ सुद्धा लागलं नाही. त्यामुळे मी माझ्या वतीने आणि सर्व गावकऱ्यांच्या वतीने सर्व मतदारांचे आभार मानतो आणि असं सहकार्य भविष्यामध्ये राहावं ही विनंती करतो. आज राहुरी नगर पाथर्डी या विधानसभेच्या पोटनिवडणुकीचं मतदान पार पडलं. या मतदानामध्ये निश्चितपणे उन्हाच्या तीव्रतेचा परिणाम झालेला आहे, परंतु तरीही दुपारच्या नंतर मतदानासाठी लोक बाहेर पडले आणि करंजीमध्ये 54% मतदान झालेलं आहे. या मतदान होताना जर आपण सगळं निरीक्षण केलं तर त्याच्यामध्ये झालेल्या मतदानाच्या 90% मतदान हे भाजपचे उमेदवार अक्षयदादा कर्डिले यांना होणार आहे आणि त्याच्यामुळं इथली परिस्थिती पाहता किंवा मतदाराचा कल पाहता अक्षयदादा कर्डिले हे फार मोठ्या फरकाने त्या ठिकाणी निवडणूक जिंकणार आहेत. स्वर्गीय कर्डिले साहेब यांना श्रद्धांजली म्हणून किंवा त्यांनी केलेल्या कामाचा एक आपण उतराई व्हायला पाहिजे अशा प्रकारच्या भावना लोकांनी मनात ठेवून त्या ठिकाणी अक्षयदादाला मतदान केलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या राज्याच्या मध्ये महायुतीचं सरकार आहे, केंद्रामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि या सरकारचे जे धोरणं आहेत त्या धोरणाप्रमाणे हे लोकांना आता भावलेले आहेत आणि म्हणून सगळीकडे भाजपचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून येत आहेत आणि या निवडणुकीमध्ये सुद्धा भाजपचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील आणि त्यांच्याकडून सुद्धा लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतील असं मला वाटतं. आज नगर राहुरी पाथर्डी मतदारसंघाच्या करंजी गावामध्ये उन्हाची तीव्रता असताना देखील चांगलं मतदान झालं. सुरुवातीला मतदानाचा वेग खूप कमी होता, पण दुपारी 4 नंतर मतदानाचा वेग वाढला आणि दुपारच्या वेळेला उन्हाची तीव्रता खूप जास्त असल्यामुळं मतदानाची टक्केवारी खूपच कमी होती. पण 4 नंतर मतदार घराबाहेर पडले आणि आपला मतदानाचा हक्क भरभरून बजावला. साधारणपणे जवळपास 54% मतदान करंजीला झालेलं आहे. एकूण मतदान 2289 झालंय आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात, अतिशय चांगल्या वातावरणात मतदान झालं. सर्व स्टाफ, जो पोलिंगचा स्टाफ होता, प्रिसाइडिंग ऑफिसर आणि त्यांचा स्टाफ आणि पोलीस स्टाफ, सर्वांनी चांगलं सहकार्य केलं, चांगलं काम केलं. मतदान शांततेत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलं आणि लोकशाही पद्धतीने संपूर्ण मतदान घडून आलं. 2289 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. एवढ्या उष्णतेच्या काळामध्ये आणि शेतीच्या या कामाच्या काळामध्ये त्या मानाने चांगलं मतदान झालंय. मतदारांनी माननीय अक्षयदादा कर्डिले यांच्यावरचं प्रेम व्यक्त केलेलं आहे आणि आमचे नेते स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या निधनानंतर झालेल्या या पोटनिवडणुकीमध्ये मतदार राजाने भरभरून असा कौल दिलेला आहे. करंजीमध्ये झालेल्या मतदानाच्या जवळपास 90% मतदान अक्षयदादा कर्डिले यांना होणार आहे
आणि एकूणच मतदारसंघाची परिस्थिती पाहता अक्षयदादा कर्डिले हे प्रचंड मताधिक्याने विजयी होणार आहेत. स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या निधनानंतर राहुरी, पाथर्डी आणि नगर या विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लागली आणि या निवडणुकीमध्ये साहेबांचे चिरंजीव पैलवान अक्षयदादा कर्डिले यांना भारतीय जनता पार्टीकडून आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, या अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे साहेब, विशेष करून या ठिकाणी सुजयदादा असतील, संग्राम भैया असतील, पाथर्डी शेवगावच्या आमदार मोनिकाताई राजळे असतील, अन्य अनेक या ठिकाणी प्रमुख भाजपच्या नेत्यांकडून भारतीय जनता पार्टीची उमेदवारी अक्षयदादा यांना दिली आणि निवडणूक सुरू झाल्यानंतर या निवडणुकीची सर्व जबाबदारी नगर तालुक्यातील जुना मतदार कर्डिले साहेबांचा जुना मतदारसंघ आणि या मतदारसंघातील सर्व विश्वासू कार्यकर्ते आणि त्यांच्या असलेल्या मतदारसंघातील त्यांचे विश्वासू कार्यकर्ते या निवडणुकीसाठी सक्रिय झाले आणि ज्या वेळेस 2009 साली पहिली निवडणूक या मतदारसंघामध्ये झाली, त्यानंतर 14ला, त्यानंतर 19ला, 24ला आणि आता 26ला विधानसभेची निवडणूक होत असताना आम्ही सर्व कार्यकर्त्यांना कर्डिले साहेबांच्या निवडणुकीची पद्धत, निवडणुकीची रणनीती आणि निवडणूक कशी करावी किंवा दोन वेगवेगळ्या गटाचे कसा एकत्र मनोमिलन करून त्या निवडणुकीमध्ये विजय प्राप्त करावा, ही जी शिकवण आम्हा सर्व कार्यकर्त्याला या मतदारसंघातील आणि आमच्या नगर तालुक्यातील मतदारसंघाच्या कार्यकर्त्यांना दिली आणि त्याचा हा प्रदीर्घ अनुभव आमच्या जवळ असल्यानं आम्ही ही अक्षयदादाची निवडणूक अतिशय जोमाने साहेबांच्याही निवडणुकीपेक्षा अगदी जास्त प्रमाणात या ठिकाणी सर्व गोष्टी कष्ट सहन करून, ऊन, तहान, भूक, रात्र दिवस याची तमन्ना न बाळगता सर्व कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातामध्ये घेतली आणि ही निवडणूक करीत असताना अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये अनेक दुसऱ्याही राजकीय पक्षांनी आपल्या दादांसाठी काही मनाचा मोठेपणा करून आपली उमेदवारी केली नाही, म्हणून ही निवडणूक अतिशय चांगल्या प्रकारची या ठिकाणी झाली. विशेष करून पाथर्डी तालुक्यातील 39 गावाची जबाबदारी ही 2009 पासून आतापर्यंत आमच्याकडे किंवा माझ्याकडे असल्यानं मला त्या गोष्टीचा निश्चित अनुभव होता आणि ती सर्व प्रक्रिया राबवून आम्ही आज ही निवडणूक पार पाडत आहोत. आज मतदान झालेलं आहे आणि आता मतदान झाल्यानंतर या ठिकाणी सांगतो अक्षयदादाचा निश्चित स्वरूपाने या ठिकाणी विजय होणार आहे. ते आमदार होणार आहेत, विधानसभेमध्ये जाणार आहेत. या ठिकाणी आज राहुरी, नगर, पाथर्डी विधानसभेची पोटनिवडणूक होत असताना आमच्या कोलार गावामध्ये निवडणूक प्रक्रिया या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे चालू आहे. आता जवळपास दुपारचे 2 वाजत आहेत. आतापर्यंत जवळपास 600हून अधिक मतदान या ठिकाणी झालेलं आहे आणि हे मतदान अजून थोड्या वेळानं ज्यावेळेस थोडंसं उन्हाचा प्रहार कमी होईल त्यावेळेस त्या मतदानाला आणखी मोठ्या प्रमाणामध्ये मतदार घराच्या बाहेर पडणार आहेत. जवळपास 1200 ते 1500च्या पुढे मतदान आमच्या गावामध्ये या ठिकाणी होईल अशी आम्हाला आशा आहे आणि यामध्ये खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीला अक्षयदादा कर्डिले यांना जवळपास 90% मतदान आमच्या गावातनं त्या ठिकाणी मिळणार आहे आणि अक्षयदादांचा दणदणीत या मतदारसंघामध्ये विजय होणार आहे. करून आमच्या गावामध्ये कुठल्याही पक्षाचं या ठिकाणी बूथ लागलेलं नाही, फक्त अक्षयदादांचंच बूथ या ठिकाणी लागलेलं आहे आणि इतर कुठल्याही पक्षाचा आमच्या गावामध्ये गावाची एकत्रित रित्या अक्षयदादांना विजय करण्याचा निर्धार संपूर्ण गावाने या ठिकाणी केलेला असल्यामुळं सर्व मतदान अक्षयदादांच्याच खात्यामध्ये जाण्याचं चित्र या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे आणि लोक या ठिकाणी उन्हात देखील लोक मतदानाला येत आहेत आणि जसं जसं ऊन कमी होईल खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लोक येऊन आपलं मतदान त्या ठिकाणी करणार आहेत आणि कारण खऱ्या अर्थानं आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या माध्यमातून आमच्या गावात भरभरून विकास कामे झालेली आहेत आणि त्यांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली देण्यासाठी आज मतदान रूपी श्रद्धांजली आज आमचं गाव कोलार गाव त्या ठिकाणी देत असल्यामुळं अक्षयदादांचा विजय या ठिकाणी निश्चित होणार आहे. स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवरती महायुतीचे उमेदवार अक्षयदादा शिवाजीराव कर्डिले यांच्या पोटनिवडणुकीच्या निमित्तानं आज 23 तारखेला आपल्या
संपूर्ण राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रिया पार पडत आहे. ही मतदान प्रक्रिया पार पडत असताना यासाठी सर्वांचं मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी लागलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, आपल्या जिल्ह्याचं लाडकं पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब, खासदार सुजयदादा विखे पाटील साहेब, आमदार मोनिकाताई राजळे, आमदार संग्राम भैया जगताप या सर्वच मंडळींनी प्रत्येक विभागाची जबाबदारी चांगल्या प्रकारे या भागामध्ये स्वीकारून चांगल्या प्रकारे 15 ते 20 दिवसापासून पूर्ण मतदारसंघ गाव ना गाव बूथ न बूथ घोंगडी बैठका घेऊन मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन केले आणि निश्चितपणे भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून येण्यासाठी जे काही निरीक्षक म्हणून आमदार प्रसादजी लाडसाहेब यांना दिलं, त्यांनीही 39 गावांचा दौरा केला आणि त्यातही त्यांनी प्रत्येकाला पाथर्डी तालुक्याचं जावई या नात्याने मतदान करण्याचं आवाहन केलं व त्याचबरोबर या 39 गावची जबाबदारी आपल्या पाथर्डी शेवगाव मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार मोनिकाताई राजळे यांनी घेऊन जास्तीत जास्त मतदान कसं करावं त्यासाठी आमच्या सर्वच कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. आज दिनांक 23/4/2026 रोजी सकाळी 7 वाजल्यापासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये राहुरी विधानसभा पोटनिवडणूक अनुषंगाने एकूण 39 गावांमध्ये आणि 73 बूथवर मतदान करण्यात आले आणि सदर मतदानाच्या वेळी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 3 सेक्टरमध्ये PSI जाधव साहेब, PSI आगरकर साहेब आणि PSI लहाणे साहेब व स्टाफ असा प्रत्येक बूथवर भेट देऊन हजर गैरहजर कर्मचारी यांची प्रत्यक्ष पाहणी करून मतदान शांततेत होत आहे याची खात्री करून दिवसभर प्रत्येक मतदान केंद्रात भेटी देऊन कुठेही अनुचित प्रकार न घडता मतदान शांततेत पार पाडले आहे. तसेच आम्ही स्वतः तसेच PSI डाकणे साहेब, पाथर्डी पोलीस स्टेशन यांनी सुद्धा प्रत्येक बूथला व्हिजिट करून बंदोबस्त शांततेत पार पाडला आहे नाही. प्रतिनिधी मयूर मुखेकर, न्यूज टुडे 24, पाथर्डी, अहिल्यानगर.